करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। नीट पेपर फुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ संदेश जारी करून पेपर फुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाईची ग्वाही दिली आहे। सरकारसाठी विद्यार्थ्यांचं हित सर्वोच्च असून विभागांना जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिलेत। विभागांनी अथक मेहनत घेऊन मसुदा सादर केला आहे। जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या दुसऱ्या सप्ताहात लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। पेपरफुटी ही काही सामान्य बाब नसून लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी मनस्ताप देणारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले। पेपरफुटी प्रकरणी गेल्या 2.5 महिन्यात अनेक पावलं उचलण्यात आली असून गुन्हेगारांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं आहे। तत्काळ परीक्षेची आवश्यकता लक्षात घेऊन सरकारनं संपूर्ण क्षमता पणाला लावून अत्यंत कमीत कमी कालावधीत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्याची व्यवस्था केली। 19 तारखेला निकालही लागला असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समाधानाच्या बातम्याही येत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे।